नमस्कार. पुन्हा एकदा आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये डोकेदुखीवर रामबाण उपाय हे आपण पाहणार आहोत. जर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे जी कोणालाही होऊ शकते. उन्हाळ्यानंतर सुरू झालेल्या पावसाळ्यामुळे लोकांना खोकला, सर्दी, डोकेदुखीचा त्रास होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक ताबडतोब औषधे घेतात. पण जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना किरकोळ समस्यांसाठी औषधे घेणे आवडत नसेल, तर तुम्ही या घरगुती उपायांचा वापर करून डोकेदुखीवर मात करण्याचा प्रयत्न करू शकता. हे उपाय तुम्हाला काही मिनिटात आराम देऊ शकतात. जाणून घेऊया काय आहे ते उपाय. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने मेंदूला आराम मिळतो. 1 कप पाण्यात तुळशीची 3-4 पाने थोडा वेळ उकळून घ्या. त्यात थोड्या प्रमाणात मध घाला आणि नंतर चहासारखं प्या. दुसरा उपाय म्हणजे तुळशीची पाने चावून घ्या. गरम पाण्यात लिंबू हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. यासाठी 1 ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळून प्यावा. डोकेदुखी काही मिनिटातच दूर होईल. अनेकदा पोटात गॅस झाल्याने डोकेदुखी होते आणि अशा वेळी हा घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतो. आल्याने डोक्यातील रक्तवाहिन्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते. त्यांच्या वापराने डोकेदुखी कमी होते. यासाठी आल्याचा रस आणि लिंबाचा रस समप्रमाणात मिसळून दिवसातून 1 किंवा 2दा प्या. याशिवाय आल्याची पावडर किंवा कच्चे आले पाण्यात उकळून त्या पाण्याच्या सूर्यप्रकाशातून काही मिनिटे वाफवून घेतल्यासही आराम मिळतो. पुदिन्याचा रस डोकेदुखीतही खूप फायदेशीर आहे. पुदिन्यात आढळणारे मेन्थॉल हे घटक डोकेदुखीपासून तात्काळ आराम देतात. पुदिन्याची काही पाने घेऊन त्याचा रस कपाळावर लावावा. यामुळे काही मिनिटातच डोकेदुखी कमी होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.